पाणी. आणि इथली हिस्ट्री काय सांगतो. आम्ही ज्यावेळेस तामशीलला राहत होतो, तामशीलला राहत असताना बालाजीची यात्रा भरायची. तर तामशीहून आम्ही बालाजी यात्राला इथे यायचो. दर 12 म्हणजे लहान 12ला म्हणजे चुकता मी यायचो. वर्ग जवळजवळ 8व्या वर्गापर्यंत. एक वर्षी बालाजी यात्रेला आम्ही आलो आणि यात्रेनंतर पण तिथे वेगवेगळे म्हणजे सिनेमा टाक्या यायच्या, आणखी वेगवेगळे खेळणे, आकाश पाळणे वगैरे, आणि मग कुस्त्याचे दंगल व्हायचे. तर माझा एक मित्र भाऊराव वैद्य नावाचा, तो पैलवान होता. आणि मग आम्ही सोबत आलो. त्याने तिथे दंगल त्या तिकडे भागाच्या भागात पलीकडे यात्रा भरते, तिकडे पलीकडचा भाग, त्या यात्रेत तिथे त्याने कुस्त्या वगैरे खेळल्या. आता कुस्त्या खेळल्यानंतर त्याला काही पैसे सुरुवात बक्षीस, काही नारळ, काही दसते असे बक्षीस भेटत. आणि मग ते कुस्त्या खेळण्याचं अंग त्याचं ते लाल मातीनं भरलं. मग आम्ही आमचे मित्रमंडळ आणि तो म्हणजे पैलवान गेला, तो त्यानं कुस्त्या खेळले. आम्ही सर्व इथं आलो. आता मग तो इथं आंघोळ करायची. काय करायची? आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर आम्ही इथं बसलो, उतरलो, असे उतरलो, कपडे काढून आंघोळ करायला लागलो. आंघोळ करायला लागलो. आणि आंघोळ केल्यानंतर आता आमचे काही म्हणजे अंग मळलं तर काय नाही. मी काय केलं, तू जे पैलवान होता इथं बसून आंघोळ करू लागला, हातपाय धुवू लागला. मग त्याची जास्त हे आहे म्हणून मी आपल्या आंघोळ नाही म्हणून मी काय केलं, तिथपर्यंत गेलो, तर मंदिरापर्यंत पोहोच गेलो. कुठपर्यंत? मंदिरापर्यंत त्या पोहोच गेलो. आणि मग तिकडून मी असा परत यायला लागलो. आता हा जो भाऊराव वैद्य होता पैलवान, हा इथं बसला. आता बसल्यानंतर पाणी इथं थोडंसं जास्त होतं आणि मग पुढं त्याला आलं. आता हे पाणी त्याला पायरीवर बसताना त्याला काय वाटलं नाही. आणि मग काय झालं, त्याचा पाय असा बीज टिकून यायचा आणि त्याचा पाय खाली घसरला. जसा पाय खाली घसरला की पुढची पाणी त्याला पायाला लागली नाही, पूर्ण पाणीच पाणी. आता पाणी म्हणल्यावर तो लागला असा डुबायले, कारण त्याला काही पोहणं नव्हतं आणि हे मला काही माहित नाही. आणि त्याला वाटलं तिथं पाणी नाही, सटकला तो. मग जसा सटकला तिकडून मी आलो की त्यांना सगळं मरलं पूर्ण मनगट. आणि मनगट धरल्यानंतर आम्ही तो असा करत आहे, असं आम्ही दोघं पाण्यात डुबो जाऊ. मग असं करता दोघं आता म्हणलं आता मरतो. मग ते काही सोडायचं आहे आम्ही. मग असं करता ते बुचकळलं आणि मग त्याचा कसा मी खाली गेलो, हात सुटला माझा, माझ्या हातात त्याचा अजून माझा हात सुटला गेला. आणि हात सुटल्यानंतर योगायोग पाहत माझा जे पाय आहे त्याच्या खांद्यावर बसला. आणि मग मी काय केलं, त्याला पायानं असं खचकन दाबून दिलं आणि सटकन वर आलो असा आणि उलटा झालो आणि इथे येऊन पायावर बसलो. आता तितक्यात काय झालं, आमच्याच गावचा तामशीचा नारायण बोरकर नावाचा पैलवान तो आला. इथं बसलो मी. अरे म्हटलं भाऊ, ते म्हणलं भाऊराव म्हणलं बुडला म्हणजे तिकडे दाबून त्याला म्हटलं तर मला बघायला पोहोचला. कुठे मला काय माहिती, तिकडे गेला. बरोबर त्यानं कपडे काढून त्याला होत्या आणि मग भाऊराव दाबला तिथून लगेच त्या तिकडं निघला की यानं जशी उडी मारली की भाऊरावला पकडलं आणि पकडून भाऊरावला घेऊन वर आलं. त्याच्या पोटातलं पाणी वगैरे काढलं आम्ही. आणि नंतर मग आम्ही इथून थोड्या वेळाने गेलो. मग त्याला म्हटलं, बाबा तुला हे दिली का, तुला पोहणं नव्हतं, तू कसं काय उतरला पावसात? हो म्हणे, मला माहीतच नाही, पाणी कमी आहे म्हणून उतरलो मी, बुडूच लागलो म्हणे. असं त्या परिसरात अशा प्रकारे हे या पदमच्या हिस्ट्री म्हणजे एक प्रकारचं आम्ही तिथं मरता वाचलो. ओके, चला आता इथून पुढे जाऊ आपण. इथं धुता येते ना. हो, पण ते उतरलं सांभाळलं का, तेच सांगायला पाय पाऊस उलटा पाण्याचा माझा मित्र मी कसं पाय घसरून पडलो होतो. कुठं राहता तुम्ही? चांडसला. बरं इथं उतरू शकता तुम्ही एक बसून. तिथं स्वच्छ समजा पाणी थोडंसं हात फिरून घ्यायला लागलं. चला.